नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण YCMOE 2024च्या एक्झाम संदर्भात माहिती बघणार आहोत आणि ती असणार आहे टाईम टेबल संदर्भात. तर टाईम टेबल आलेलं आहे, ते आपल्याला कुठून डाउनलोड करायचं ते आपण समजून घेऊया आणि परीक्षा कधीपासून चालू होते अर्थातच ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो बघा. काही डाऊट असेल तर कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. आणि आपला एक नवीन यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर व्लॉग्स आणि व्यवसायाशी संबंधित काही व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. आणि व्हिडिओ चॅनल तसा जुना आहे, पण व्हिडिओज त्याच्यावर रेग्युलर येत नव्हते. आता कदाचित रेग्युलर येतील कदाचित. तर तो चॅनलसुद्धा नक्की बघून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. आणि आता आपण जाऊया आणि बघूया की टाईम टेबल नेमकं कुठून डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे YCMOEच्या ऑफिशियल वेबसाईटवर. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तिथं गेल्याच्यानंतर अशा पद्धतीचा आपल्याला जो स्क्रीनवर दिसतो आहे अशा पद्धतीचा पूर्ण इंटरफेस बघायला मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ज्या सूचना वगैरे आहेत त्या बघायला मिळतील. तर इथंच आपल्याला एक्झामिनेशन्स म्हणून जो टॅब आहे तो दिसेल. तर या एक्झामिनेशन टॅबवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्याच्यानंतर जे एक्झामिनेशन्सच्या सर्व सर्व्हिसेस असतात, सूचना असतील किंवा टाईम टेबल वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या असतात. तर आपण बघू शकता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स अबाउट मे 2024 समर एक्झाम्स म्हणून हा एक ऑप्शन आहे आणि पूर्ण टेबल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी ज्या पण सूचना असतील त्या देण्यात आलेल्या असतात, पण सध्या आपल्याला सूचना नाही तर टाईम टेबल म्हणजेच वेळापत्रक बघायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला असं स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी टाईम टेबल जे आहेत ते देण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता प्रोग्राम वाईज टाईम टेबल, डेट शीट मे 2024 समर एक्झाम्स. तर समर एक्झामसाठी या ठिकाणी टाईम टेबल देण्यात आलेले आहे. कधी अपडेट झालेलं आहे तर 25 एप्रिलला. तर 25 एप्रिलला झालेलं होतं. व्हिडिओ थोडासा उशिरा येतो आहे पण खूप युजफुल आहे. तर इथं आल्याच्यानंतर आपला अभ्यासक्रम कोणता आहे त्यानुसार टाईम टेबल डाउनलोड करून घ्यायचा आहे. आपला अभ्यासक्रम जो पण असेल त्यासाठी या ठिकाणी कोड देण्यात आलेला आहे आणि अभ्यासक्रमाचं नाव आहे. आणि या ठिकाणी जी क्लिक हेअर म्हणून लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून आपण कोणत्याही अभ्यासक्रमाचं टाईम टेबल या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर आपण या ठिकाणी बघू शकता BA BCOMचे विद्यार्थी आहेत त्यांचं आपण बघूया. बाकीचे इतर जर आपले अभ्यासक्रम असतील आपण ते बघू शकता. जसं की MCOM वगैरे असेल तर या ठिकाणी MCOMसुद्धा आहे. BA BCOMचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला क्लिक हेअर इथं क्लिक करायचं आहे आणि आपलं टाईम टेबल जे आहे ते डाउनलोड व्हायला सुरू होईल. एकदा टाईम टेबल डाउनलोड झाल्याच्यानंतर आपण बघू शकता या ठिकाणी BA BCOMचं आपण डाउनलोड करून बघितलेलं आहे. एक्झाम्स कधीपासून सुरू होत आहेत तर त्या असणार आहेत 24 मेपासून. पहिला पेपर 10:30ला असेल आणि तो असणार आहे FY BA आणि BCOMचा. तो म्हणजे HEN 101 म्हणजेच इंग्रजी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. तर एकंदरीत या ठिकाणी बघितलं तर 24 मेपासून एक्झाम सुरू होत आहे BA BCOMच्या दृष्टीने विचार केला तर. बाकीच्या अभ्यासक्रमांचं टाईम टेबल आपण बघू शकता. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण टाईम टेबल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी BA आणि BCOMचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपापले विषय कोणते आहेत त्यानुसार बघून घ्या. तर 24ला पहिला पेपर असेल फर्स्ट इयरवाल्यांचा FY BA FY BCOM दोन्ही. त्याच्यानंतर जर SY आणि TYचा पेपर बघितला तर या ठिकाणी मला दिसतो आहे SYचा पहिला पेपर 25 तारखेला असेल आणि तो दुपारच्या सत्रामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर TYचं जर बघितलं TYचं एक्झाम कधीपासून सुरू होईल तर या ठिकाणी आपण स्क्रोल करून बघूया वेळापत्रकामध्ये की TYचा पहिला पेपर आपल्याला कुठं बघायला मिळतो. तर या ठिकाणी 29 तारखेपर्यंत FY SYचेच पेपर चालू आहेत, परंतु या ठिकाणी 30 मेला या ठिकाणी आपण बघू शकता 30 मेला TYचा पहिला पेपर असेल तो म्हणजे सायकोलॉजीचा. आणि जर सायकोलॉजी विषय नसेल तर आपले पण एकंदरीत बघितलं तर TY BAचे पेपर हे 30 मेपासून सुरू होत आहेत. आपले जे पण विषय असतील त्यानुसार आपण बघू शकता टाईम टेबल कशा पद्धतीचं आहे. एका पेपरवर नोट डाऊन करून घ्या आपले विषय आणि त्या विषयासमोर तारीख आणि वेळ व्यवस्थितपणे लिहून घ्या, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपली परीक्षा कधी असणार आहे. तर हेच आहे मित्रांनो टाईम टेबल संदर्भात. डाउनलोड कसं करायचं हे आपण बघितलेलं आहे. टाईम टेबल समजून घ्यायला काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा.
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण याच्याशी रिलेटेड पुढचा व्हिडिओ लवकरच येत आहे.